तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका केली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांची मोडस ऑपरेंडी ही नथुराम गोडसेप्रमाणे आहे असा गंभीर आरोप सपकाळ यांनी केला आहे। नथुराम गोडसेनं शांत डोक्यानं महात्मा गांधींना गोळ्या घातल्या, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस जाती-जातींमध्ये वाद लावण्याचं काम करत असल्याचं सपकाळ यांनी म्हटलंय। यासोबतच सपकाळ यांनी मोदींवर देखील निशाणा साधलाय। सपकाळ यांच्या या टीकेनं राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे। अगदी ज्या शांत डोक्याने कोल्ड ब्लडेड नथुराम गोडसेनी महात्मा गांधींचा खून केला होता, अगदी तितकं शांत राहून ते जाती धर्मात महाराष्ट्रभर भांडणं लावत आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल देत आहेत आणि कुठेही काही चेहऱ्यावर भाव दिसू न देता शांत स्वरूपामध्ये हा सर्व कार्यक्रम ते करत आहेत। मी नथुराम गोडसेंशी त्यांची तुलना केली नाही। नथुराम गोडसेंनी कोल्ड ब्लडेड मर्डर जसा केला होता, शांत डोक्याने त्यांनी जास्ती एक्साइटमेंट दाखवली होती, चेहऱ्यावरचा हास्य हावभाव शांत ठेवलं होतं, ते शांत डोक्याने त्याच पद्धतीने काम करत आहेत। मी मोटस ऑपरेंडीच्या संदर्भात बोललोय, मी कोणतीही तुलना त्यांच्याशी केलेली नाही। थेट प्रमाणे हल्ला करणारे लोक नाहीत। महात्मा गांधींचाही खून करण्याकरता जेव्हा नथुराम गोडसे गेला तेव्हा तो पहिले गांधींच्या पाया पडला आणि गांधींच्या पाया पडून मग महात्मा गांधींचा खून केला। नरेंद्र मोदींनी काय केलं 2014ला ते पार्लमेंटच्या समोर पार्लमेंटच्या पाया पडले आणि आज जाऊन लोकशाहीचा ते आज खून करत आहे।